शिरूरच्या जागेवर अजितदादांकडून दावा। ही जागा मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार म्हणजे दाखवणार। दादांच्या घोषणेनंतर भाजप शिवसेनेत चलबिचल। तर दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवणार। खासदार होण्यासाठी कोण कोण इच्छुक? माझी इच्छा आहे की मी उमेदवार राहील, माझ्या पक्षाला ही जागा मिळावी आणि मी खासदार व्हावं ही साहजिकच अपेक्षा आहे। म्हणून तो 4.5 वर्ष मी लोकांमध्ये फिरतोय। मी सुद्धा या लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीला इच्छुक आहे। अमोल कोल्हेंना कोण टफ फाईट देणार? कोणी बांधलं गुडघ्याला बाशिंग? या सगळ्या गोष्टी हे त्याला ते मराठीत एक म्हणे ना, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, तसा काय प्रकार करण्याची मला आवश्यकता वाटत नाही। राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणूक होऊ घातले। शिरूर मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय। अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून उमेदवार असतील हे जवळपास निश्चित असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे अजितदादांच्या घोषणेनंतर महायुतीकडून कोण उमेदवार असेल यावरून चर्चांना उधाण आलंय। अशातच दोन मोठी नावं समोर आली आहेत। शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पुन्हा खासदारकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे। महेश लांडगे यांचंही नाव चर्चेत आहे, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून विलास लांडे यांनी खासदारकीसाठी उभं राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे। कोण उमेदवार कोण राहील असं जर म्हणाल तर मीच राहील। माझी इच्छा आहे की मी उमेदवार राहील, माझ्या पक्षाला ही जागा मिळावी आणि मी खासदार व्हावं ही साहजिकच अपेक्षा आहे। म्हणून तो 4.5 वर्ष मी लोकांमध्ये फिरतोय। अख्ख्या मतदारसंघामध्ये मी स्वतःचे खर्च केले, माझ्या संस्थेच्या माध्यमातून खर्च करून जवळजवळ 25-30 ट्रक धान्य गोरगरिबांना वाटलं। गोरगरिबांचे दुवा मला मिळाला। ह्यावेळेला हे कुठं होते? काहीच करत नव्हते। आता त्यांना आक्रोश करायला लागलाय। लोक आक्रोश करत होते अगोदर तुमच्या विरोधात आणि आता तुम्ही सरकारच्या विरोधात आक्रोश करायला लागलेत। हे कुणालाही पटण्यासारखं नाही। दादांना तर नक्कीच पटणार नाही, कारण त्यांनी यांना निवडून आणणं, त्यांनी यांना ताकद दिलेली आहे। अशा माणसांनी त्यांच्या विरोधात आक्रोश करणं म्हणजे काय? कुठलाच अधिकार नसताना हा आक्रोश वगैरे हे सगळे नौटंकी आहे। अमोल कोल्हे कधी काय निर्णय घेतील, कधी काय बोलतील, कधी परिस्थिती घरात घर विकावं लागलं, कधी काय करावं लागलं, ते लोकांच्या मनामध्ये घर करेल अशा प्रकारच्या घोषणा करणं, लोकांच्या गळी पचवणं हे त्यांना चांगलं जमतं। मला ते सोपं जाईल असं सुद्धा म्हटलं होतं। नाही, लढत तुमच्यातच आढळराव आणि कोल्हेमध्ये लढत होईल अशी शिरूरमध्ये लढत पाहायला मिळेल। त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, या पलीकडे दुसरं काय बोलू? कारण अजून जागा कुणाला जाणार, तिकीट कुणाला मिळणार, या सगळ्या गोष्टी हे त्याला ते मराठीत एक म्हणे ना, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, तसा काय प्रकार करण्याची मला आवश्यकता वाटत नाही। मला महत्त्वाचं मी पुन्हा सांगतो की या निवडणुका आणि पदं या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं काय असेल तर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची। जर हे प्रश्न सुटले नाही तर येणाऱ्या पदांना काय चाटायचं आहे तुम्हाला? काय निवडणुकांना हे बघायचं आहे? जर हे प्रश्न जर सुटले नाहीत तर नुसती शोभेची पदं मिळवण्यात अर्थ काय? यात्रेवरती सुद्धा टीका केली आहे। जनता 5 वर्ष आक्रोश करत होती, मात्र खासदार फिरकले नाहीत आणि तेच खासदार आता जन आक्रोश यात्रा करतायत अशी टीका आढळरावांनी केली। हे बघा, आपण ज्यांचा उल्लेख करतात ते एक वयस्कर नेते आहेत, त्यामुळे आजच्या कदाचित डिजिटल युगाशी त्यांचा संबंध कमी असेल। माझी त्यांच्या सोशल मीडिया टीम जर कोणी त्यांची बघत असेल तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की माझी फेसबुक वॉल, इंस्टाग्राम वॉल हे ते पाहू शकतात आणि त्यांनी याचं उत्तर द्यावं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।